सागरसाठी ती सकाळ एक भयंकर संकट घेऊन आली होती. घरात नेहमीप्रमाणे शांत आणि सुखद वातावरण होतं. सागर आपल्या किराणा दुकानावर जाण्यासाठी तयार होत होता आणि त्याची पत्नी वैशाली ही स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होती. दोघेही याची जाणीव नव्हती की पुढच्या क्षणी दार ठोठावणारे पाहुणे त्यांच्या आयुष्यात असा वादळ घेऊन येणार होते ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. 35 वर्षाचा सागर दररोज सकाळी 7 वाजता आपल्या छोट्या किराणा दुकानावर पोचायचा आणि रात्री 9 वाजेपर्यंत मेहनत करून आपल्या कुटुंबासाठी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करायचा. दुकानावर जाण्यासाठी सागरने घराचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकताच समोर एक टॅक्सी येऊन थांबली आणि त्यातून त्याच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि कविता त्या उतरल्या. इतक्या महिन्यानंतर दोघींना एकत्र पाहून सागरच्या डोळ्यात आश्चर्य आणि आनंदाची लहर दौडली. त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं. तो जवळपास धावत त्यांच्याकडे गेला. अरे ज्योती, कविता, तुम्ही दोघी एकत्र आणि त्याही अचानक, काहीही न सांगता. त्याच्या आनंदाला पारावारा नव्हता. हो भाऊ, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, मोठी बहीण ज्योती हसतच म्हणाली. पण तिच्या हसण्यात ती जुनी उबदारता नव्हती. खूप छान केलं, चला आत या, आज तर माझा दिवस बनला. सागरने दोघींच्या पिशव्या उचलल्या आणि त्यांना घरात घेऊन गेला. त्याचा आवाज अंगणात घुमला. वैशाली, अरे वैशाली, बघ कोण आले. ज्योती आणि कविता आल्या आहेत. स्वयंपाकघरातून हात पुसत वैशाली बाहेर आली आणि आपल्या नणंदांना पाहून तिच्या चेहऱ्यावरही आनंदाची चमक आली. ती तशीच पुढे जाऊन दोघींना प्रेमाने भेटली. नमस्कार दीदी, तुम्ही सगळे कसे आहात? घरी सगळं ठीक आहे ना? आम्ही ठीक आहोत वहिनी, कविताने थोडक्यात उत्तर दिलं. तिच्या आवाजात औपचारिकता होती. सागरने दुकानावर जाण्याचा विचार तात्काळ बदलला. मी आज दुपारीच दुकानावर जाईल आणि इतक्या दिवसांनी माझ्या बहिणी एकत्र आल्या आहेत. वैशाली, यांच्यासाठी काही चांगलं खायला बनव, पण त्याआधी चहा बनव. मी बाजारातून जिलेबी आणि समोसे घेऊन येतो. अरे भाऊ, याची काय गरज आहे, ज्योती म्हणाली. पण सागर कुठे ऐकणार होता. तो आनंदाने गदगद होत घराबाहेर पडला. त्यांची आई शांताताई आपल्या खोलीत झोपलेल्या होत्या आणि आवाज ऐकून त्या उठून बसल्या. वैशालीने त्यांना आधार देऊन व्हीलचेअरवर बसवलं आणि बाहेर आणलं. आपल्या दोन्ही मुलींना एकत्र पाहून त्यांच्या वृद्ध डोळ्यात नवी चमक आली आणि त्यांनी दोघींना मिठीही मारली. अरे माझ्या मुली आल्या, चला. इतक्या महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या आजारी आईची आठवण तरी झाली. नाहीतर तुम्ही दोघी तुमच्या घरात इतक्या गुंतल्या आहात की फोन करायलाही वेळ मिळत नाही. चांगलं केलं आल्या. मी तुम्हा दोघींना खूप मिस करत होते. वैशालीने लगेच पाणी आणलं आणि त्यांच्या आदरात तिथे गुंतली. घरात उत्सवासारखं वातावरण निर्माण झालं. सागर बाजारातून गरमागरम नाश्ता घेऊन परतला. सगळे अंगणात बसून गप्पा मारू लागले. सागर आपल्या बहिणीसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत हसत होता. पण त्याला जाणवत होतं की काहीतरी गडबड आहे. दोन्ही बहिणी हसत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक विचित्र गंभीरता आणि एक न सांगितलेलं ओझंही होतं. ते त्याला समजत नव्हतं. त्याने अनेकदा विचार केला की सगळं काही ठीक आहे का, असं विचारावं का. पण प्रत्येक वेळी प्रवासाचा थकवा असेल असा विचार करून तो गप्पच राहिला. साधारण 1 तासाच्या गप्पांनंतर अचानक विचित्र शांतता पसरली. मोठी बहीण ज्योतीने खोल श्वास घेत कविताकडं पाहिलं आणि मग सागरच्या डोळ्यात पाहत म्हणाली, भाऊ, आम्ही आज इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट बोलण्यासाठी आलो आहोत. तिच्या आवाजातली गंभीरता सागरच्या हृदयात एक अनामिक थरकाप उडवणारी होती. हो हो, बोल ना ज्योती, काय गोष्ट आहे? सगळं काही ठीक आहे ना? ज्योतीने आपली छोटी बहीण कविताकडे पाहिलं, जणू तिची संमती मागत होती. आणि मग म्हणाली, भाऊ, वडिलांनी बांधलेल्या या घरावर आणि दुकानावर आमचाही हक्क आहे आणि कायदा आम्हाला हा हक्क देतो. आम्हाला आमचा हिस्सा हवा आहे. हे वाक्य घरातल्या शांततेवर एखाद्या बॉम्बसारखं पडलं. एका क्षणासाठी गडद शांतता पसरली. सागरला वाटलं की त्याच्या कानांनी त्याला फसवलं. तो आपल्या बहिणींकडे अविश्वासाने
धक्क्यानेच पाहत राहिला. काय काय बोलत आहेस तू? त्याचा आवाज थरथरत होता. कविताने पुढे येत म्हटलं. तिच्या आवाजातही तीच कठोरता होती. भाऊ, आम्ही स्पष्ट बोलत आहोत. तर हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुलींनाही मुलांइतकंच वडिलांच्या संपत्तीवर हक्क आहे. आणि हे घर आमच्या वडिलांनी उभं केलं आहे. ज्या दुकानाचे तुम्ही एकटेच मालक बनून बसला आहात, ते दुकानही वडिलांनीच घेतलं होतं. सागरच्या पायाखालची जमीनच सरकली. तो थरथरत म्हणाला, नाही ज्योती, ते दुकान माझ्या मुलांच्या तोंडाचा घास आहे. आणि हे घर हे आमचं निवासस्थान आहे. आम्ही सगळे कुठे जाऊ ते आम्हाला माहीत नाही. आम्हाला फक्त आमचा हिस्सा हवा आहे. ज्योती म्हणाली. गप्प बस ज्योती, एक शब्दही बोलू नकोस. एका दणकट आवाजाने घर हादरलं. हा आवाज त्यांच्या वृद्ध आई शांताचा होता. आपल्या मुलींचं बोलणं ऐकून त्यांच्यात जणू ज्वालामुखीच फुटला होता. हिस्सा? कोणता हिस्सा हवा आहे तुम्हा दोघींना? तुम्ही विसरल्या आहेत का की हे घर आणि दुकान कोणामुळे वाचलं? तुमच्या भावामुळे. ज्योतीने काही बोलण्याचा प्रयत्न केला. आई, तुम्ही समजणार नाही. मी समजणार नाही. शांताचा आवाज आणखी तीव्र झाला. माझ्यापेक्षा जास्त कोण समजेल तुम्हाला? तुम्हाला जरा जरी कल्पना आहे का की तुमच्या या भावाने तुमच्यासाठी काय काय सोडलं? जेव्हा तुमच्या वडिलांचं छत्र हरपलं तेव्हा हा सागर फक्त 18 वर्षाचा होता. याने आपला अभ्यास सोडला, आपली स्वप्न सोडली, जेणेकरून तुम्ही दोघी शिकू शकता. याने आपला तारुण्य या दुकानाच्या गल्ल्यावर घालवलं, जेणेकरून तुमच्या लग्नात काहीही कमी पडू नये. शांताचा आवाज थरथरत होता. मुलीचं लग्न त्यांच्याच मेहनतीने झालं आणि याने आपल्या कोतीपेक्षा जास्त खर्च केला. लोकांकडून कर्ज घेतलं, जेणेकरून तुम्ही तुमच्या सासरी मानाने राहू शकता. आणि आज तुम्ही त्याच भावाचा घर आणि दुकानाला हिस्सा मागायला आल्या आहात. शांता थांबल्या. वैशालीने धावत जाऊन त्यांना सावरलं. अंगणात भयंकर शांतता पसरली. सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आईच्या या भावनिक शब्दांचा मुलींवर काहीही परिणाम झाला नाही. ज्योतीने बेशर्मपणे उत्तर दिलं. आई, भाऊने जे केलं ते त्याचं कर्तव्य होतं. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणींसाठी असंच करतो. आम्ही इथे भीक मागायला आलो नाही. आम्ही आमचा कायदेशीर हक्क मागतोय. हे ऐकून सागर आतून तुटला. त्याला वाटलं जणू कोणीतरी त्याच्या छातीत खंजीर खुपसला. ज्या बहिणींसाठी त्याने आपल्या असंख्य गरजा मारल्या, ज्यांच्या आनंदासाठी त्याने आपलं तारुण्य दुकानाच्या गल्ल्यावर घालवलं, त्या आज त्याला परका करत होत्या. त्याला बेघर करायला टपलेल्या होत्या. आणि तेवढ्यातच ज्योतीचा फोन वाजला. ती उठून अंगणाच्या कोपऱ्यात बोलायला गेली. तिकडे तिचा नवरा होता. हो, सांगितलं आहे. नाही, अजून मानत नाही. तुम्ही काळजी करू नका. आपला हिस्सा मी कोणत्याही किमतीवर सोडणार नाही. ही काय गोष्ट झाली? तो इतक्या मोठ्या घरात आणि चालत्या दुकानात बसून मजा करतो आणि आम्ही इथे घुटमळत जगायचं. ती परत येऊन बसली. जणू काही झालंच नाही. तिच्या चेहऱ्यावर कठोरते पलीकडेही काही भाव नव्हता. शांताने पुन्हा प्रयत्न केला. बघ बेटा, तुमच्या भावाने तुमच्यासाठी काय काय केलं नाही. तुमच्या प्रत्येक संकटात तुमच्या पाठीशी उभा राहिला. तुमच्या वडिलांच्या जाण्यानंतर त्याने एकट्याने हे घर सांभाळलं. माझी काळजी घेतली. माझ्या आजारावर इतका खर्च होतोय, पण आजपर्यंत त्याने ऊप देखील केलं नाही. तुमची वहिनीही माझी पूर्ण काळजी घेते. तुम्हाला याचा आनंद व्हायला हवा होता की तुमचं माहेर चांगलं आहे. उलट तुम्ही त्यांच्याकडून संपत्तीचा वाटा मागत आहात. जरा तरी लाज वाटली पाहिजे. पण दोघी बहिणींनी एक न ऐकलं. त्या जणू आपलं विवेक आणि सारी लाज घरी विसरून आल्या होत्या. भाऊनिक होऊन काही होणार नाही. आम्हाला पैशांची गरज आहे. आमचीही मुलं आहेत. त्यांचंही भविष्य आहे की. तुम्ही हे घर आणि दुकान विकून टाक. जे काही पैसे मिळतील ते आपण तिघे समान वाटून घेऊ. ज्योती म्हणाली. विकून टाकू? सागरने अविश्वासाने विचारलं. माझ्या वडिलांची निशाणी विकून टाकू? माझ्या आईला, माझ्या बायको मुलांना बेघर करू?
जर विकायचं नसेल तर आमच्या हिस्सा एवढे पैसे द्या, कविताने म्हटलं. आमच्याकडे जास्त वेळ नाही. जर एका आठवड्यात तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्हाला नाईलाजाने कोर्टात जावं लागेल. हे शब्द ऐकून सागरच्या कानात सनसनाटी झाली. त्याचं स्वतःचं रक्ताचं नातं, त्याच्या सख्या बहिणी त्याला कोर्टात खेचणार होत्या. त्या अंगणात जिथे काही वेळापूर्वी तो आपल्या बहिणींच्या येण्याचा आनंदाचं नाचत होता, आता तो आपलं कुटुंब तुटताना पाहत होता. दोन्ही बहिणी आपलं बोलून निघून गेल्या. सागर तिथेच जमिनीवर बसला. शांताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या बडबडल्या, हे देवा, हे काय झालं? मला माहीत नव्हतं की मी मुली नाही, सापीने जन्माला घातल्या, ज्या पुढे जाऊन आपल्या भावाला डसणार होत्या. काही दिवस कसेबसे निघून गेले. घरात एक विचित्र ताम पसरला होता. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. सागर दुकानावर जायचा, पण त्याचं शरीर तिथे आणि आत्मा घरी असायचा. त्याच्या बहिणीचे शब्द त्याला बाणासारखे टोचत होते. एका आठवड्यानंतर दुपारी शांतता भेदत एक आवाज आला, सागर सर, तुमचं पत्र आहे. हा पोस्टमन होता, पण त्याच्या हातातलं सरकारी लिफाफा पत्र नव्हतं, तर विनाशाचं पत्र होतं. थरथरत्या हातांनी सागरने ते उघडलं. आत कोर्टाची मुद्रांकित कागदपत्र होती. त्याच्या डोळ्यांनी जे जाणलं, जे वाचलं, त्यावर त्याच्या मेंदूला विश्वासच बसला नाही. त्याच्या सख्या बहिणींनी त्याच्याविरुद्ध संपत्तीच्या हिश्श्यासाठी खटला दाखल केला होता. ते कागदाचे तुकडे सागरच्या हातातून निसटून हवेत लहरत जमिनीवर पडले. सागरही त्याच्या मागे बेजानपणे अंगणातल्या खुर्चीवर कोसळला. एका क्षणात त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही फिरू लागलं. त्याला त्याच्या वडिलांचा चेहरा आठवला, जो नेहमी म्हणायचा, माझ्या मुली माझा अभिमान आहेत. बघा, त्या माझं नाव उज्ज्वल नक्कीच करतील. आज त्या मुलीच त्यांनी बांधलेल्या घराची पायाभरणी हादरवण्यावर टपल्या आहे. तेवढ्यातच त्याला एक दुसरं आठवण जागी झाली. अनेक वर्षापूर्वीचा तो दिवस, जेव्हा त्याची मोठी बहीण ज्योती ही कॉलेजमधून परतताना एका भयंकर अपघाताला बळी पडली होती. ती रक्ताने माखलेली होती. बातमी मिळताच सागरने दुकानाचं शटर बंद करून वेड्याप्रमाणे धाव घेतली होती. डॉक्टर म्हणाले होते, तात्काळ ओ निगेटिव्ह रक्त हवं, नाहीतर आम्ही तिला वाचवू शकणार नाही. ओ निगेटिव्ह एक दुर्मिळ रक्तगट, जो सागरचाही होता. रुग्णालयात पोहोचताच त्याने एक क्षणही विचार केला नव्हता. काही वेळातच त्याचं रक्त त्यांच्या रंगातून निघून आपल्या बहिणीच्या धमन्यांमध्ये जात होतं. तिला नवं आयुष्य देत होता. जोपर्यंत ज्योतीला शुद्ध आली नाही, तोपर्यंत तो तिच्या बेडजवळ बसून होता. आज तीच बहीण, जिच्या रक्तानं त्याचं दिलेलं रक्त धावत होतं आणि त्याचं रक्त शोषण्यावर उतरली होती, फक्त या दगडविटांच्या कागदाच्या तुकड्यांसाठी. आणि याच दिवसासाठी का मी माझ्या बहिणीचे प्राण वाचवले होते, असा विचार करता सागरच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. तो जमिनीवर बसून हुंदके देत होता. त्याच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून शांता बाहेर आल्या. कोर्टाच्या नोटिसाबद्दल ऐकताच त्या छाती ठोकत रडू लागल्या. हे देवा, हे काय दिवस दाखवले. जी मुलगी मांडीवर वाढवली ती आज माझ्या मुलाची शत्रू झाली. यापेक्षा तू मला उचलून घेतलं असतंस तर बरं झालं असतं. घरात हाहाकार माजला. सागरला वाटलं तो पूर्णपणे तुटला आहे, एकटा पडला आहे. तेवढ्यातच वैशालीने पुढे येत त्याच्या खांद्यावर हात ठेवला. सागरने तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर एक विचित्र धैर्य होतं. तिने सागरचा हात घट्ट धरला आणि म्हणाली, तुम्ही घाबरू नका, तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्यासोबत आहे. आपण सगळे मिळून या वादळाचा सामना करू. तिने जमिनीवर पडलेली ती कागदपत्र उचलली आणि सागरच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, त्यांनी कायद्याचा मार्ग निवडला आहे, पण तर आपणही कायद्याच्याच मार्गाने लढू. देवापेक्षा मोठा कोणता न्यायाधीश आहे? त्यांनी आपल्यावर अन्याय केला आहे, न्याय होणारच. वैशालीच्या या शब्दांनी सागरला थोडी हिंमत मिळाली, पण त्याचं हृदय तुटलं होतं. ज्या दिवसाची भीती सागरच्या मनात गेल्या आठवड्यापासून होती, तो दिवस आज आला होता. सागर कोर्टाच्या
सागर कोर्टाच्या खटल्याच्या गुन्हेगारासारखा उभा होता. हो, एक गुन्हेगार, ज्याचा गुन्हा हा होता की त्याने आपल्या बहिणींवर अफाट प्रेम केलं होतं. त्याचा गुन्हा हा होता की त्याने आपलं सर्वस्व त्यांच्या आनंदासाठी लुटलं होतं. आणि त्याच्यासमोरच्या त्या कटघऱ्यात उभ्या होत्या त्याच्या दोन्ही बहिणी, ज्योती आणि कविता. त्याच्या चेहऱ्यावर ना कसली चिंता ना कसला पश्चाताप. त्यांच्या डोळ्यात फक्त एकच हट्ट होता, आपला हक्क मिळवण्याचा. सागरने त्यांना पाहिलं तेव्हा तो स्वतःलाच प्रश्न विचारू लागला, ह्या त्या माझ्या बहिणी आहेत का, ज्यांना मी बोट धरून मेळ्यात घेऊन जायचो? ह्या त्या बहिणी आहेत का, ज्या लहानपणी भाऊ भाऊ म्हणत माझ्या मागे धावायच्या? कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. दोन्ही पक्षांचे वकील आपापली बाजू मांडत होते, युक्तिवाद करत होते. तेवढ्यात अनुभवी आणि समजूतदार जज साहेबांनी सागरवर नजर टाकली आणि विचारलं, मिस्टर सागर, जेव्हा कायद्याने मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत समान हक्क दिला आहे, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांचा हक्क देण्यास नकार का देत आहात? हे ऐकून सागरचे डोळे भरून आले. त्याने स्वतःला सावरला आणि म्हणाला, जज साहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा हक्क देण्यास नकार देत नाही. त्याने खोल श्वास घेतला, जणू आतलं दुःख बाहेर काढत होता आणि म्हणाला, पण माझ्या बहिणी त्या दुकानात हिस्सा मागत आहेत, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबासाठी 2 वेळचं जेवण कमवतो. त्या घरात हिस्सा मागत आहेत, जे माझ्या वृद्ध आजारी आईचं आणि माझ्या मुलांचं एकमेव निवासस्थान आहे. जर हेही वाटलं तर आम्ही सगळे कुठे जाऊ? जज साहेब, त्याच्या डोळ्यातून आता अश्रू वाहत होते, पण त्याने बोलणं सुरू ठेवलं. त्यानंतर, मॅलॉर्ड, मी फक्त 16 वर्षाचा होतो जेव्हा माझ्या वडिलांची तब्येत खराब झाली होती. ते दुकानावर जाऊ शकत नव्हते. त्या कच्च्या वयात, जेव्हा माझ्या वयाचे मुलं खेळायची, अभ्यास करत भविष्य घडवत होती, तेव्हा मी दुकानाच्या गल्ल्यावर बसायचो. मी माझ्या वडिलांची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली, रात्र जागून, आणि घराची जबाबदारीही चांगली सांभाळली. सागरने आपल्या बहिणींकडे पाहिलं आणि म्हणाला, मी माझा अभ्यास अर्धवट सोडला, जेणेकरून माझ्या बहिणी शिकू शकतील. मी 12वीही पास करू शकलो नाही, पण माझ्या दोन्ही बहिणींना कॉलेजात उच्च शिक्षण मिळावं म्हणून मी खूप वेळा प्रयत्न केले, जेणेकरून त्यांना कशाचीही कमतरता भासू नये. वडिलांच्या मृत्यूनंतर मी पूर्ण प्रयत्न केला की घरातल्या कोणालाही त्यांच्या कमतरतेची जाणीव होऊ नये. मी त्यांच्या लग्नावर माझ्या कुवतीपेक्षा जास्त खर्च केला. लोकांकडून व्याजावर पैसे उचलले, पण त्यांच्या लग्नात काही कमी पडू दिलं नाही. आज मी एक छोटंसं दुकान चालवतो आणि या दोघी आपल्या घरात सुखसमाधानाचं आयुष्य जगत आहे. पण जजसाहेब, आतापर्यंत मी माझ्या सुखांचा त्याग केला. आता माझ्या कुटुंबालाही सगळ्या सुखांपासून वंचित ठेवू का? तेवढ्यातच विरोधी वकील, एक तीक्ष्ण आणि कठोर दिसणारा माणूस खुर्चीजवळून उसळला. त्याने उपहासानेच म्हटलं, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, यात सांगण्यासारखं काय आहे? यांनी जे काही केलं ते प्रत्येक मुलगा आणि भाऊ आपल्या कुटुंबासाठी करतो. यांनी काही मोठा तीर मारला नाही. हे ऐकून सागरचा वकील तात्काळ उभा राहिला. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, माझे विद्वान मित्र कदाचित हे विसरत आहेत की कर्तव्य दोन्ही बाजूंनी असतं. माझ्या वकिलाने आपल्या मोठ्या बहिणींच्या ज्योतीच्या लग्नात 10 वर्षापूर्वी 10 लाख रुपये आणि छोट्या बहिणींच्या म्हणजेच कविताच्या लग्नात 7 वर्षापूर्वी 14 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. आणि ही रक्कम कोणत्याही सामान्य माणसासाठी छोटी नाही, विशेषतः ज्याची कमाई फार मर्यादित आहे. इतकंच नव्हे तर त्यांच्या लग्नानंतरही प्रत्येक सणाला, आनंदात, सुखात, दुःखात हा माणूस आपल्या जबाबदाऱ्यांपासून कधीही मागे हटला नाही. जजसाहेबांनी यावर सहमतीने मान हलवली. सागरच्या वकिलाने पुढे म्हटलं, मेलॉर्ड, माझ्या मूकिल्याचं आता कुटुंब आजही साधारण आयुष्य जगत आहे. आजही त्यांची मुलं सरकारी शाळेत शिकतात, तर ह्या दोन्ही बहिणी पुण्यातल्या पॉश वस्तीत राहतात. पण या सगळ्या गोष्टींचा ज्योती आणि कवितावर काडीमात्रही परिणाम झाला नाही.
ज्योतीने पुन्हा त्या बेशरम आणि थंडपणे म्हटलं, जजसाहेब, या भावनिक गोष्टींनी काही होत नाही. आम्ही फक्त तो मागतोय जो कायदा आम्हाला देतो. तुम्ही आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवू शकत नाही. हे ऐकून सागरच्या संयमाचा आता बांध तुटला. त्याच्या डोळ्यातून आता अश्रू नव्हते, तर एक वादळ वाहत होतं. त्याने कटघऱ्याला धरून जोरात हलवला आणि जवळपास ओरडत म्हणाला, जजसाहेब, जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा व्यवसाय बुडाला आणि त्यांच्यावर लाखोंचं कर्ज झालं, तेव्हा त्यांनी मदतीसाठी कोणाला हाक मारली होती? मला. तेव्हा मी या घरावर, ज्याचा ती आज हडप करायला निघाली आहे, बँकेकडून कर्ज घेऊन त्यांची मदत केली होती. त्या कर्जाच्या हप्त्यांचा मी आजही भरणा करतोय. 2 महिन्यांचे हप्ते अजून बाकी आहेत. त्याने आपली थरथरती बोटं कविताकडे दाखवतच म्हटलं, आणि तू कविता, जेव्हा तुझा मुलगा गंभीर आजारी पडला आणि डॉक्टरांनी सांगितलं की तात्काळ ऑपरेशन न झाल्यास तो वाचणार नाही, तेव्हा तुला लाखोंची गरज होती. तेव्हा तू कोणाच्या दारावर येऊन ठोठावलं होतंस? सागरचा आवाज आता लडखडत होता. माझी बायको वैशाली, हिने एक क्षणही विचार न करता तिचे लग्नातले सगळे दागिने जे तिच्या आईने तिला दिले होते माझ्या समोर आणून ठेवले, आणि ती म्हणाली होती, मुलाचे प्राण वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी त्या दागिन्यांना गहाण ठेवून तुझी मदत केली. जजसाहेब, ते दागिने मी आजपर्यंत सोडवू शकलो नाही. आजही ते सोनाराच्या दुकानात पडले आहेत. माझ्या बायकोच्या हातात दागिन्यांच्या नावावर काचेच्या बांगड्या आहेत, आणि माझ्या या दोन्ही बहिणींच्या हातात सोन्याचे कंगन. आणि कोर्टात उपस्थित प्रत्येकाला सागरच्या बोलण्यातली सत्यता दिसली. आतून तुटलेला सागर गुडघ्यांवर बसला आणि फुटफुटून रडू लागला. त्याचं सगळं शरीर थरथरत होतं. समोरच्या खुर्चीवर बसलेली वैशाली आपल्या साडीच्या पदराने चेहरा झाकून रडू लागली. कोर्टात अशी एक शांतता पसरली जी शब्दात व्यक्त करता येणार नाही. उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. जजसाहेबांनी आपला चष्मा काढला आणि डोळे पुसले. मग त्यांनी गंभीरपणे ज्योती आणि कविताकडे पाहिलं आणि विचारलं, हे खरं आहे का? तुमच्या भावाने तुमच्या नवऱ्यांचा व्यवसाय वाचवण्यासाठी या घरावर कर्ज घेतलं होतं का? त्याच्या बायकोने तुमच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवले होते का? दोन्ही बहिणींच्या नजरा लाजेने खाली गेल्या. त्यांचे चेहरे पांढरे पडले. त्या काही बोलू शकल्या नाही. कविताने फक्त हलकेच होकारार्थी मान हलवली. जजसाहेबांनी हे नोंदवलं. मग दोन्ही वकील पुन्हा भांडू लागले आणि जजसाहेबांनी त्या दिवसांची कार्यवाही तिथेच स्थगित केली आणि पुढची तारीख दिली. जेव्हा सागर कोर्टातून घरी परतला तेव्हा त्याची आई शांता दारातच त्याची वाट पाहत होती. त्याचा उतरलेला बेजान चेहरा पाहून त्यांना सगळं काही समजलं होतं. सागरने कोणाकोणाकडे पाहिलं नाही, कोणाकडेही पाहिलं नाही. तो जणू जिवंत प्रेतासारखा आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. थोड्या वेळाने खोलीतून हुंदक्यांचा आवाज येऊ लागला, जो हळूहळू रुदनात बदलला. तो बेडवर तोंड खाली करून रडत होता. त्याचा सगळा काही संयम, धैर्य, दुःख अश्रूंच्या मार्गाने बाहेर पडत होतं. त्याला त्याच्या बहिणींचे दगडासारखे चेहरे आठवत होते. विरोधी वकिलाचा उपवास आठवत होता. तो पूर्णपणे असह्य झाला होता. दाराकडे उभ्या असलेल्या वैशाली आणि शांताचा जीव टांगणीला लागला होता. त्यांनी आजपर्यंत सागरला असा तुटताना कधीच पाहिलं नव्हतं. हा तो माणूस होता जो संपूर्ण कुटुंबासाठी खड्ड्यासारखा उभा राहिला होता, आणि आज तो खड्डा वाळूसारखा कोसळला होता. तेवढ्यातच 8 वर्षाचा मिहीर आणि 6 वर्षाची साक्षी, जे शाळेतून येऊन आपल्या पप्पांची वाट पाहत होते, खोलीच्या दारापाशी आले. त्यांनी खिडकीतून आपल्या पप्पांना रडताना पाहिलं. तेव्हा त्यांच्या छोट्या विश्रात जणू भूकंप आला. ते आपल्या पप्पांना देव मानायचे, एक सुपर हिरो जो कधी कमजोर होऊ शकत नाही. त्यांना रडताना पाहून दोघांचेही डोळे भरून आले. त्यांनी दरवाजा ठोठावला, पप्पा, कृपया दार उघडा. थोड्या वेळाने सागरने दरवाजा उघडला. दोघे एकमेकांचे हात धरून आत गेले. त्यांच्या नन्ह्या हातात त्यांच्या मातीचा गुल्लक होता, लाल रंगाच्या, ज्यात त्यांनी गेल्या एका वर्षापासून टॉफी, चॉकलेट आणि खेळण्यासाठी मिळालेल्या खर्चाचे सगळे पैसे जमा केले होते. कुठल्या तरी मेळ्याला जाण्यासाठी, मोठं खेळणं घेण्यासाठी
मिहिरने आपल्या पप्पांजवळ जाऊन त्यांचा हात स्पर्श केला आणि निरागस चेहऱ्यानं विचारलं, पप्पा तुम्ही का रडत आहात? सागरने आपले अश्रू पुसले आणि आपल्या मुलांकडे पाहिलं. त्यांच्या मासूम डोळ्यात आपल्यासाठी चिंता पाहून त्याचं हृदय आणखी फाटलं. तो काही बोलू शकला नाही, फक्त त्यांच्याकडे पाहत राहिला. तेवढ्यातच साक्षीने आपल्या तोतऱ्या आवाजात म्हटलं, पप्पा त्या दोन्ही आत्या पैशांसाठी तुम्हाला त्रास देत आहेत ना? मी तुम्हाला आणि मम्मीला बोलताना ऐकलं होतं. सागर गप्प राहिला. या प्रश्नाचं तो काय उत्तर देणार? तेवढ्यातच मिहिरने आपली आणि साक्षीची गुल्लक पुढे करत म्हटलं, पप्पा तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमच्या या दोन्ही गुल्लक घ्या. यात खूप पैसे आहेत. तुम्ही हे सगळे पैसे आत्यांना द्या आणि त्यांना सांगा की तुम्हाला आणखी त्रास देऊ नका. पण तुम्ही कृपया रडू नका पप्पा. तुम्ही रडता तेव्हा आम्हाला बरं वाटत नाही. मुलांच्या तोंडून हे ऐकून सागरचं हृदय जणू छातीतून बाहेर आलं. एकीकडे त्याच्या सख्या बहिणी होत्या ज्यांना लाखो रुपये दिल्यानंतरही त्यांचा लोभ संपत नव्हता, आणि दुसरीकडे त्याची ही निरागस मुलं जी आपल्या पप्पांच्या एका स्मितासाठी आपली छोटीशी जमापुंजी, आपल्या प्राणापेक्षाही प्रिय गुल्लक एका क्षणात द्यायला तयार झाली होती. सागर आणखी सहन करू शकला नाही. त्याने दोन्ही मुलांना खेचून आपल्या छातीला लावलं आणि रडू लागला. तो त्यांच्याजवळ डोक्यावर चुंबन घेत होताच आणि त्यांना घट्ट मिठी मारत होता, जणू त्या निरागस मुलांकडून आपली हरवलेली हिंमत परत मिळवायची होती. दारात उभी असलेली वैशाली आपल्या पतीच्या दुःखावर रडत होती. सागर आपल्या नशिबावर रडत होता. आपल्या आई देखील रडत होती आणि ती दोन निरागस मुलं फक्त यासाठी रडत होती कारण त्यांचा सुपर हिरो त्यांचे पप्पा रडत होते. कोर्टाच्या पुढच्या सुनावणीची तारीख आली. वकिलांमध्ये पुन्हा तीव्र वादावाद झाले. सागरचा वकील त्याच्या मजबुरी आणि त्यागाच्या युक्त्या मांडत होत्या, तर विरोधी वकिलाचा आवाज कोर्टात घुमला. ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हे कोर्ट आहे, कोणत्या डेली सोपचा ड्रामा नाही. वाद सीमेवर गेला. वातावरणात तणाव होता. जजसाहेब दुवितेत होते. कायदा आणि माणुसकी यांच्यातच अंतर त्यांना अगदी स्पष्ट दिसत होतं. तेवढ्यातच कोर्टाचा दरवाजा खरकन उघडला. सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. एका व्हीलचेअरवर एक कमजोर पण दृढ निश्चयी वृद्ध स्त्री आत येत होती. त्या म्हणजे शांता होत्या. त्यांच्या मागे त्यांची सून वैशाली उभी होती, जिच्या चेहऱ्यावर चिंता आणि धैर्य यांचं मिश्रण होतं. शांताच्या प्रवेशाने कोर्टात शांतता पसरली. विरोधी वकिलाने त्यांना पाहताच संधी साधली. तो आपल्या जागेवरून उभा राहिला आणि उपहासाने हसत म्हणाला, हे बघा जजसाहेब, नवीन खेळ. जेव्हा भावनिक कथांनी कामच झाली नाही, तेव्हा आता आपल्या आधारे आईलाच कोर्टात आणलं. भावनिक ब्लॅकमेलिंगसाठी आपली प्रयत्न केलाय. हे ऐकून शांता, ज्या आतापर्यंत शांत होत्या, त्यांनी आपली नजर उचलली. त्यांनी व्हीलचेअरवरूनच आपल्या थरथरत्या पण मजबूत आवाजात म्हटलं, नाही वकील साहेब, मी इथे माझ्या मुलाची वकिली करण्यासाठी किंवा कोणाला भावनिक ब्लॅकमेल करण्यासाठी आले नाही. मी इथे कोर्टासमोर पूर्ण सत्य मांडण्यासाठी आले आहे. आणि सत्य हे आहे की माझा मुलगा एक अत्यंत प्रामाणिक आणि चांगला माणूस आहे, जो कोणाचाही हक्क मारण्याचा विचारही करू शकत नाही. त्यांनी आपल्या मुलींकडे पाहिलं आणि म्हणाल्या, सत्य तर हे आहे की याने लग्नानंतरही प्रत्येक पावलावर आपल्या या बहिणींची मदत केली, पण जेव्हा याला मदतीची गरज पडली तेव्हा कोणीही पुढे आलं नाही. माझ्या आजारावर सागरने आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च केले. त्याच्याकडे पैसे नव्हते तरीही त्याने कर्ज घेऊन माझ्यावर उपचार केले. पण माझ्या या लाडक्या मुली, ज्यांना आज संपत्तीचा हिस्सा हवा आहे, त्या एकदाही विचारायलाही आल्या नाहीत की आई तू जिवंत आहेस की मेलीस. त्यांच्या आवाजात दुःख आणि राग दोन्हीही होतं. जर माझ्या मुलींना माझ्या पतीच्या संपत्तीत हिस्सा हवा आहे तर त्यांना आधी त्या कर्जाचा हिस्सा द्यावा लागेल, आणि जो माझ्या मुलावर आहे, तो जो या घरावर त्याच्या गृहस्थी वाचवण्यासाठी घेतला होता, त्या माझ्या आजारावर झालेल्या खर्चात हिस्सा देतील का? शांता आता जजसाहेबांकडे वळाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात
खूप काही मोठे आवाज हा खंबीरपणे त्या मजबूतीने बोलत होत्या. जयसाहेब, तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्हीच सांगा, हक्क फक्त एकतर्फी असतो का? जेव्हा जबाबदाऱ्यांची वेळ होती तेव्हा भाऊ आहे, त्याचं कर्तव्य आहे असं म्हणून हात झटकले. आणि आज संपत्तीची गोष्ट आली तेव्हा कायदा आठवला. जर कर्तव्य फक्त मुलाचं आहे तर हक्कही फक्त मुलाचाच असायला हवा. कोर्टात एक अशी शांतता पसरली जी वादळ येण्यापूर्वीची असते. विरोधी वकिलाकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जजसाहेबांनी तीक्ष्ण नजरेनं दोन्ही बहिणींकडे पाहिलं आणि त्यांना फटकारलं. तुम्हा दोघींना लाज वाटायला हवी. तुम्हाला तुमचा हक्क आठवला, पण तुमचं कर्तव्य विसरल्या. तुमच्या आईवडिलांप्रती, तुमच्या भावाप्रती तुमचंही काही कर्तव्य होतं. जेव्हा जबाबदाऱ्यांची वेळ होती तेव्हा तुम्ही कुठे होत्या? आणि जेव्हा संपत्तीची गोष्ट आली तेव्हा हिस्सा मागायला आल्या. सागरसारख्या भावावर बहिणी जीव टाकतात आणि तुम्ही त्याचा जीव घ्यायला निघाल्या आहात. दोन्ही बहिणी मान खाली घालून उभ्या होत्या, पण त्यांच्या वकिलाने हार मानली नाही आणि काही कायदेशीर मुद्दा मांडून वाद सुरू ठेवला. त्या दिवशी कोर्ट पुन्हा स्थगित झालं. 1 आठवड्यानंतर रक्षाबंधनचा सण आला. हा असा सण आहे जो भाऊ बहीण यांच्या पवित्र नात्याची सर्वात मोठी खूण आहे. पण सागरच्या घरी आज कोणताही सण नव्हता. सकाळपासून घरात एक विचित्र, हृदयाला टोचणारी शांतता होती. सागर आणि वैशालीची दोन्ही मुलं मिहीर आणि साक्षी नवीन कपडे घालून तयार होती. साक्षीने मोठ्या आनंदाने आपल्या भावाच्या म्हणजेच मिहीरच्या मनगटावर छोटीशी राखी बांधली. मिहीरने आपल्या बहिणीला भेटवस्तू दिली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचं रक्षण करण्याचं वचन दिलं. घरात फक्त हा एक क्षण होता ज्यात थोडंसं जीवन दिसलं, पण सागरचं मनगट आज रिकामच होतं. घरात बसलेला तो सुन्न डोळ्यांनी दाराकडे पाहत होता. दरवर्षी यावेळी त्याच्या दोन्ही बहिणी ज्योती आणि कविता ह्या घरी यायच्या. जर येऊ शकल्या नाही तर त्यांनी पाठवलेली राखीचा लिफाफं ते तरी यायचं. पण आज ना कोणती बहीण आली ना राखी पाठवली गेली. आज पहिल्यांदा त्याचं मनगट राखीच्या धाग्यासाठी तडफडत होतं. वैशाली त्याच्याजवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत आशेनेच म्हटली, एक गोष्ट करा ना. जर तुमच्या बहिणी आल्या नाहीत तर काय झालं? मोठे तर तुम्ही आहात. तुम्हीच त्यांच्या घरी जा राखी बांधायला. थोडी मिठाई घेऊन जा. कदाचित या पवित्र सणाच्या दिवशी त्यांचं मन वितळलं. कदाचित त्या आपली चूक मान्यही करतील. वैशालीच्या डोळ्यात एक आशा होती की कदाचित सगळं पुन्हा पूर्ववत होईल. सागरने आपल्या ओल्या डोळ्यांनी वैशालीकडे पाहिलं. चेहऱ्यावर दुखरी असे हास्य देऊन तो म्हणाला, नाही वैशाली, आता नाही. आता या सगळ्या गोष्टींचा काहीच अर्थ उरला नाही. आणि त्याने आपलं रिकामं मनगट पाहिलं आणि म्हणाला, आपल्या सगळ्यात आता भाऊ बहीण नातं कुठे आहे? सगळं प्रेम, सगळं नातं त्या कोर्टाच्या कटघऱ्यातच नष्ट झालं. आता त्या माझ्या बहिणी राहिल्या नाहीत. वैशाली आता फक्त फिर्यादी आहेत आणि मी प्रतिवादी. आपल्यात जे काही अंतर आलं आहे ते राखीचे धागेही आता भरू शकत नाही. हे ऐकताच जवळच्या खोलीत झोपलेल्या शांताचा कलेजा फाटला. आज निकालाचा दिवस होता. तो दिवस ज्याची सागर महिन्यांपासून वाट पाहत होता किंवा कदाचित घाबरत होता. सकाळची वेळ होती. सागर आपल्या खोलीत खिडकीजवळ उभा होता. बाहेर पाहत होता, पण त्याच्या डोळ्यांना काहीच दिसत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती जी वादळानंतर येते, जेव्हा सगळं काही नष्ट झालेलं असतं. वैशाली त्याच्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, तयार व्हा, कोर्टासाठी निघायचं आहे. सागरने वळून न पाहता खिडकीबाहेर पाहतच म्हटलं, वैशाली, आता मी थकलो आहे ग. मी हरलो आहे. वैशाली चमकली. तुम्ही हे काय बोलताय? काय बोलत आहात तुम्ही? सागर वळाला. त्याचे डोळे बुजले आणि मी आज कोर्टात जाऊन जजसाहेबांना सांगणार आहे की मला हा खटला लढायचाच नाही. मी माझ्या बहिणींना त्यांचा समान हिस्सा देईन. घर विकेन, दुकान विकेन आणि जे काही पैसे येतील ते तिन्ही हिस्से करेन. काय? वैशालीच्या पायाखालची जमीनच सरकली. पण मग आपण कुठे जाऊ? आपल्या मुलांचं काय होईल? सागरच्या डोळ्यातून एक अश्रू टपकला. कुठेतरी जाऊ, भाड्याच्या घरात राहू, काही छोटा कामधंदा करेन.
पण आता हे सगळं, हे कोर्ट, हे वकील, हा खटला माझ्याकडून सहन होत नाही. मी माझ्या बहिणींना माझा शत्रू बनवताना रोज पाहू शकत नाही. मी माझ्या आईला रोज रडताना पाहू शकत नाही. त्याने आपला चेहरा हातांनी झाकला. मी थकलो आहे वैशाली. मी हार मानतो आहे. वैशालीचं हृदय तुटलं. पण तिने आपल्या पतीचा हात धरला. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. मी तुमच्यासोबत आहे, नेहमीच राहीन. 2 तासांनंतर सागर कोर्टाच्या कटघऱ्यात उभा राहिला. त्याचा चेहरा शांत होता. कोर्टाची कार्यवाही सुरू झाली. दोन्ही वकिलांनी आपापली बाजू मांडली. तेवढ्यातच जयसाहेबांनी सागरला थेट प्रश्न विचारला. मिस्टर सागर, या प्रकरणात तुम्ही काय म्हणाल? कोर्टात सन्नाटा पसरला. सगळ्यांच्या नजरा सागरवर होत्या. सागरने बोलायला सुरुवात केली. त्याच्या आवाजात आता एक विचित्र संयम होता. जजसाहेब, मी आता हा खटला लढायचा नाही. हे ऐकताच संपूर्ण कोर्टरूम हादरलं. दर्शकांमध्ये बसलेल्या वैशालीने आपल्या साडीच्या पदराने तोंड झाकलं. व्हीलचेअरवर बसलेल्या शांताचा जीव धडधडला. विरोधी वकिलाच्या चेहऱ्यावर विजयाचं हसू आलं. ज्योती आणि कविताने एकमेकींकडे पाहिलं. जणू त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांनी बरोबर ऐकलं. मग ज्योती हळूच म्हणाली, आता आला का चांगला वटणीवर? उंट डोंगराखालीच आला. सागरने पुढे म्हटलं, जजसाहेब, मी माझ्या बहिणींना त्यांचा समान हिस्सा द्यायला तयार आहे. मी घर आणि दुकान दोन्हीही विकेन. जे काही पैसे येतील ते आम्ही तिघे समान वाटून घेऊ. मला फक्त हे सगळं संपवायचं आहे. जजसाहेब, जे आतापर्यंत शांतपणे ऐकत होते त्यांनी आपला चष्मा काढला आणि सागरकडे अगदी बारकाईने पाहिलं. त्यांच्या अनुभवी डोळ्यांनी सागरची तुटलेली आत्मा वाचली. काही क्षणांच्या शांततेनंतर जजसाहेब म्हणाले, मिस्टर सागर, तुम्ही खरंच हा निर्णय स्वच्छतेने घेतला आहात का? स्वइच्छेने घेतला आहे का? की तुम्ही थकला आहात आणि हार मानत आहात? सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो काही बोलू शकला नाही. फक्त डोकं खाली घातलं. जजसाहेबांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, मी समजू शकतो. मिस्टर सागर, मी गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणाला पाहिलं आहे. प्रत्येक सुनावणीत तुमच्या डोळ्यात दुःख पाहिलं आहे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्यांनी आपला आवाज उंचावला आणि संपूर्ण कोर्टरूमला उद्देशून म्हणाले, मी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यास केला आहे. मी सगळं तथ्य पाहिलं, सगळे पुरावेही पाहिले आणि माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या बहिणींचा या संपत्तीवर कोणताही नैतिक हक्क बनत नाही. हे ऐकताच कोर्टात खळबळ माजली. विरोधी वकील तात्काळ उभा राहिला. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. मिस्टर सागर स्वतः हिस्सा द्यायला तयार आहेत आणि कायद्याच्या दृष्टिकोनातूनही. वकिलाचं बोलणं तोडत जयसाहेबांचा आवाज गरजला, मी कायदा तुमच्यापेक्षा चांगलाच जाणतो. हो, कायदा मुलींना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत हक्क देतो. पण कायदा हेही सांगत नाही का की जो माणूस आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवतो त्याला हक्क मिळवण्याचा अधिकार नाही? त्यांनी पुढे म्हटलं, या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या बहिणीवर लुटलं आणि आपला अभ्यास सोडला, आपली स्वप्न सोडली, आपलं भविष्य सोडलं, जेणेकरून त्याच्या बहिणी शिकू शकतील, पुढे जाऊ शकतील. याने त्यांच्या सगळ्या लग्नाचा लाखो रुपयांचा खर्च केले. त्यांच्या संकटात त्यांची मदत केली आणि आज त्या बहिणी आपल्या भावाला उद्ध्वस्त करण्यावर टपल्या आहेत. जजसाहेबांच्या आवाजात आता राग स्पष्ट दिसत होता. पण त्यांनी थांबून सागरकडे पाहिलं. मी हेही पाहत आहे की हा माणूस तुटला आहे आणि जर मी आज याला त्याच्या इच्छेविरुद्ध विजय दिला तर कदाचित हा कधीही सुखी होणार नाही. जजसाहेबांनी एक क्षण विचार केला. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र चमक आली. मिस्टर सागर आपल्या बहिणींना समान हिस्सा देऊ इच्छितात तर कोर्ट याला मान्यता देते, पण एका अटीवर. जजसाहेबांच्या तोंडून हे शब्द निघताच कोर्टात उपस्थित प्रत्येकाचा श्वास थांबला. सागरने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या बहिणी आणि त्याच्या वकिलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र अशी बेचैनी होती. जजसाहेबांनी आपली नजर थेट ज्योती आणि कवितावर रोखली आणि म्हणाले, संपत्तीचं वाटपही होईल, तुम्हाला तुमचा हक्क मिळेल, पण. जजसाहेबांचा आवाज आता आणखी गंभीर होत आणि धारदार झाला.
वाटप सर्वांसमोर होईल. माझी अट अशी आहे की ज्या दिवशी संपत्तीचं वाटप होईल त्या दिवशी तुम्हा दोघींनी आपापल्या सासरच्या किमान 10 लोकांना घेऊन यायचं आहे. दोन्ही बहिणींचे चेहरे पिवळे पडू लागले. मग जजसाहेब म्हणाले, ते लोक आपल्या डोळ्यांनी पाहतील की तुम्ही दोघी बहिणी आपले माहेरातून, आपल्या त्या भावाकडून, ज्याने आपलं आयुष्य तुमच्यावर कुर्बान केलं, संपत्तीत हिस्सा घेत आहात. आणि हो, जजसाहेबांनी जोर देऊन म्हटलं, तुमच्या नणंदांनाही त्यावेळी आपल्या नवऱ्यांसह यावं लागेल. शेवटी त्यांनाही कळायला हवं की वडिलकीच्या संपत्तीत मुलींनाही आणि बहिणींनाही समान हक्क आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जजसाहेबांनी आपला आवाज आणखी तीव्र केला, आणि तुम्हा दोघींनी आपापल्या मुलांना देखील सोबत आणायचं आहे, जेणेकरून त्यांनीही आपल्या डोळ्यांनी पाहावं की त्यांची आई आपल्या मामाकडून आपला हक्क कसा वसूल करते. त्यांनाही हा धडा मिळायला हवा की नको. नात्यांपेक्षा पैसा किती महत्त्वाचा आहे. जजसाहेबांनी एक क्षण थांबून संपूर्ण कोर्टाला पाहिलं आणि म्हणाले, जर तुम्ही दोघी ही अट मान्य करत असाल तर मी आजच आदेश पारित करेल की संपत्तीचं समान वाटप व्हावं. पण जर तुम्ही मान्य करत नसाल तर हा खटला इथेच खारिज होईल. हा असा त्यांनी प्रस्ताव मांडला ज्याचा कोणताही तोड नव्हता. एक असा डाव ज्याने बहिणींच्या लोभाचा महाल एका झटक्यात जमीनदोस्त केला. हे ऐकून दोन्ही बहिणी ताडकन उठल्या. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला. त्यांना समजलं होतं की जजसाहेबांनी त्यांना त्यांच्यातच जाळ्यात अडकवलं आहे. जर त्यांच्या सासरच्या लोकांना, विशेषतः त्यांच्या नणंदांना हे कळलं की त्या माहेरातून अशा प्रकारे हिस्सा घेत आहेत, तर उद्या त्या नणंदाही आपल्या माहेरी हिस्सा मागायला उभ्या राहतील. आणि मग सगळ्यात जास्त त्रास त्यांनाच होईल. ज्या कायद्याच्या आडून त्या आपल्या भावाचं घर तोडत होत्या, तोच कायदा आणि नियम आज त्यांच्या विरुद्ध उभे टाकले होते. विरोधी वकिलाने छटपटतच म्हटलं, मिलॉर्ड, हा तर सरासर अन्याय आहे. अशा अटीचा कायद्यात काही प्रावधान नाही. ही केवळ प्रकरण लटवण्याची चाल आहे. जजसाहेबांचा आवाज विजेच्या कडकडाटासारखा घुमला. अन्याय हा आहे की एका भावाला त्याच्याच बहिणी उद्ध्वस्त करण्यावर टपल्या आहेत. जर तुमच्या वकील बरोबर असतील आणि त्या फक्त आपला कायदेशीर हक्क घेत असतील तर त्यांनी हे सर्वांसमोर करण्यात काय अपेक्षा आहे? काय आक्षेप असावा? सत्याला कोणत्याही पडद्याची गरज नसते. जजसाहेबांनी दोन्ही बहिणींना थेट उद्देशून म्हटलं, हा आक्षेप यासाठी आहे कारण तुम्हाला हिस्सा घ्यायचा माहीत आहे, पण हिस्सा द्यायला तयार नाही. तुम्हाला तुमच्या माहेरातून हिस्सा हवाय, पण तुमच्या नणंदांना त्यांच्या माहेरी हिस्सा मिळू नये का? कायदा फक्त तुमच्यासाठी आहे का? दोन्ही बहिणी डोकं खाली घालून उभ्या होत्या. त्यांच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. जजसाहेबांनी आदेश दिला, पुढची तारीख 15 दिवसानंतर. त्या दिवशी तुम्हा दोघींनी माझी ही अट पूर्ण करून यायचंच आहे, नाहीतर हा खटला इथेच खारिज होईल. त्यांनी आपला हातोडा मेजवर पटकला आणि कोर्ट आता स्थगित केला जात आहे. दोन्ही बहिणी ज्योती आणि कविता ह्या एकमेकींकडे पाहत राहिल्या. त्यांच्या विजयाच्या आनंदाची जागा एका गहिऱ्या पराभवाच्या भीतीने घेतली होती. कोर्टाबाहेर येताच ज्योतीचा नवरा फोनवर आला. उत्साहाने त्याने विचारलं, काय झालं? निकाल आपल्या बाजूने लागला की नाही? मला पूर्ण खात्री आहे आज तुला तुझा हक्क नक्की मिळाला असेल. त्याच वेळी कविताचाही फोन वाजला. तिच्या नवऱ्यानेही तोच प्रश्न विचारला, लवकर सांग, किती पैसे मिळणार? दोन्ही बहिणी एकमेकींकडे पाहत होत्या. आज पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर आपल्या कृत्याबद्दल गहिरा पश्चाताप होता. जजसाहेबांचे शब्द, आईचं दुःख आणि आपल्या भावाचा तुटलेला चेहरा, सगळं काही एकाच वेळी त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागलं. ज्योतीने थरथरत्या आवाजात आपल्या नवऱ्याला सांगितलं, नाही, मला कोणतीही संपत्ती नको. आणि कवितानेही रडत रडत आपल्या नवऱ्याला सांगितलं, मी माझा खटला मागे घेत आहे. दोघींनी फोन बंद केले. त्यांनी संपत्ती तर जिंकली नव्हती, पण आपली माणुसकी, आपलं स्वाभिमान, आपला भाऊ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं माहेर सगळं हरवलं होतं.
15 दिवसानंतर पुढच्या सुनावणीच्या आदल्या रात्री सागर आपल्या घरच्या अंगणात एकटाच बसला होता. रात्रीच्या शांततेत त्याचं मन त्या जुन्या आठवणींमध्ये हरवलेलं होतं. ज्या दिवशी तो त्याच्या बहिणी एकत्र खेळायच्या, जेव्हा ज्योती आणि कविता त्याला भाऊ भाऊ म्हणत मागे धावायच्या, जेव्हा त्यांच्या हसण्याने सर्व अंगण गजबजायचं. आज तेच अंगण सुन्न आणि रिकामं होतं. जणू त्याचं हृदयच तुटून चुराडा झाला होता. त्याच्या हातात एक जुनी राखी होती, जी ज्योतीने त्याला काही वर्षापूर्वी बांधली होती. तो त्या राखीला पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. वैशाली त्याच्याजवळ येऊन शांतपणे बसली. तिने त्याचा हात हळूवारपणे धरला आणि म्हणाली, सागर, उद्या कोर्टात जाऊन तुम्ही तुमचा निर्णय बदलू शकता. अजूनही वेळ आहे, आपण लढू शकतो. सागरने डोळे पुसले आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, वैशाली, मी लढायला थकलो आहे, पण मला माझ्या बहिणी हरवायच्या नाहीत. त्या माझ्या रक्ताच्या नात्या आहेत. कदाचित त्यांना एक दिवस त्यांची चूक नक्कीच समजेल. त्या रात्री सागर झोपूच शकला नाही. त्याला त्याच्या वडिलांचे शब्द आठवत होते, माझ्या मुली माझा अभिमान आहेत. आणि त्याचवेळी त्याला त्याच्या मुलांचे मासूम चेहरे आठवत होते, ज्यांनी आपल्या छोट्या गुल्लक त्याला देऊन त्याचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं मन दोन गोष्टींमध्ये अडकलं होतं. एकीकडे त्याच्या बहिणींवरचं प्रेम आणि दुसरीकडे त्याच्या कुटुंबाची जबाबदारी. दुसऱ्या दिवशी कोर्टात सुनावणी सुरू झाली. सागर कटघऱ्यात उभा होता. त्याचा चेहरा शांत पण अंतर्मनात वादळ घोंगारत होतं. ज्योती आणि कविता कोर्टात आल्या होत्या, पण आज त्यांचे चेहरे वेगळे दिसत होते. त्यांच्या डोळ्यात लोभ नव्हता, तर एक अनामिक पश्चाताप आणि लज्जा होती. जज साहेबांनी त्यांना विचारलं, मिस ज्योती, मिस कविता, तुम्ही माझी अट मान्य केली आहे का? तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांना आणि मुलांना घेऊन आला आहात का? ज्योती आणि कविता आता शांत राहिल्या. त्यांच्या वकिलाने पुढे येऊन सांगितलं, मिलॉर्ड, माझ्या वकिलांनी निर्णय घेतला आहे की त्या हा खटला मागे घेत आहेत. कोर्टात एका क्षणासाठी सन्नाटा पसरला. सागरने आश्चर्याने आपल्या बहिणींकडे पाहिलं. त्याला विश्वासच बसत नव्हता. ज्योती पुढे आली. तिचा आवाज थरथरत होता आणि डोळे अश्रूंनी भरले होते. ती म्हणाली, जजसाहेब, आम्ही आमची चूक मान्य करतो. आम्हाला आमच्या भावाचा विश्वासघात केल्याचं दुःख आयुष्यभर सोसावं लागेल. आम्ही आमच्या लोभापायी आमचं माहेर, आमचा भाऊ आणि आमच्या आईचं हृदय तोडलं. आम्हाला कोणतीही संपत्ती नको. आम्हाला फक्त आमचा भाऊ परत हवा आहे. कविताही पुढे आले. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. भाऊ, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यासाठी कधीच काहीच करू शकलो नाही, पण तू आमच्यासाठी सगळं काही केलंस. तुझ्या त्यागामुळे आम्ही आज इथे आहोत आणि आम्ही तुझ्याच विरुद्ध उभ्या राहिलो. आम्हाला माफ कर भाऊ. सागरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो कटघऱ्यातून बाहेर आला आणि आपल्या बहिणींकडे पाहतच म्हणाला, ज्योती, कविता, तुम्ही माझ्या बहिणी आहात. मी तुमच्यावर कधीच राग धरू शकत नाही. मला फक्त माझं कुटुंब परत हवं आहे. तुम्ही आई, वैशाली, मिहीर आणि साक्षी, ही संपत्ती, हे घर, हे दुकान, हे सगळं तुमच्या एका स्मितासाठी मी कधीही सोडू शकतो. व्हीलचेअरवर बसलेल्या शांताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या आपल्या मुलींना आणि मुलाला पाहत होत्या आणि त्यांच्या हृदयात एक वेगळीच शांती होती. त्या हळुवारपणे म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्ही सगळे माझं खरं धन आहात. या घरापेक्षा, या दुकानापेक्षा तुमचं एकमेकांवरचं प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. कोर्टात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू येत होते. जजसाहेबांनी आपला चष्मा काढला आणि एक स्मित हास्य करत म्हणाले, हा खटला इथेच संपवतो. पण मला आनंद आहे की आज एका कुटुंबाला त्याचं खरं धन परत मिळालं, प्रेम आणि विश्वास. त्यांनी आपला हातोडा मेजवर ठेवला आणि कोर्ट स्थगित केलं. सागर, ज्योती, कविता, वैशाली आणि शांता एकमेकांना मिठी मारत कोर्टाबाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीन आशाही होती. घरी परतल्यावर सागरच्या अंगणात पुन्हा एकदा हसण्याचा आवाज घुमला. मिहीर आणि साक्षी आपल्या आत्यांना मिठी मारत होत्या आणि शांता आपल्या मुलांना पाहत हसत होत्या. सागरने आपल्या खिशातून ती जुनी राखी काढली आणि ज्योतीकडे पाहत म्हणाला, ही राखी तू मला बांधली होती, आज ती पुन्हा बांधशील का? ज्योतीने रडत रडत ती राखी सागरच्या मनगटावर बांधली
आणि कवितानेही आपली राखी बांधली. त्या क्षणी सागरच्या घरट्यात पुन्हा तुटलेलं हृदय पुन्हा जोडलं गेलं आणि त्या रात्री पुण्याच्या त्या छोट्या घरात एक कुटुंब पुन्हा एकत्र आलं. संपत्तीच्या लोभाने तुटलेलं नातं प्रेमाच्या धाग्यांनी पुन्हा बांधलं गेलं आणि सागरच्या अंगणात जिथे काही दिवसांपूर्वी दुःख आणि सन्नाटा होता, तिथे आता हसण्याचा आणि प्रेमाचा आवाज घुमत होता. जज साहेबांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटला का? तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया अशा